नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुकेश अंबानीच्या कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा क्वार्टर 3चा रिझल्ट बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 278.75 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 14.92%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1.77 लाख करोड रुपीजचा. आणि मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 47.12%, FISची होल्डिंग आहे 15.62%, DISची होल्डिंग आहे 12.46% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 24.61%. चला आता बघूया जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा क्वार्टर 3चा रिझल्ट. तर मित्रांनो, हे जे इथे आकडे दिले आहे हे सगळेचे सगळे कोटीमध्ये दिलेले आहे. तर मित्रांनो, हे आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे इयर ऑन इयर बेसिसचे कंपॅरिझन आणि हे आहे या कंपनीचे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसचे कंपॅरिझन. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण बोलूया जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 413 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 438 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 693 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 438 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढा मोठा फरक पडला आहे डिव्हिडंड इन्कममुळे. तर मित्रांनो, या कंपनीचा मागल्या क्वार्टरमध्ये तुम्ही डिव्हिडंड इन्कम बघू शकता. ते होते जवळपास 241 कोटी रुपयांचा आणि मागल्या फायनान्शियल इयरच्या क्वार्टर 3मध्ये तो डिव्हिडंड इन्कम बिलकुल 0 होता आणि या क्वार्टरमध्ये सुद्धा या कंपनीचा डिव्हिडंड इन्कम बिलकुल 0 आहे. म्हणून टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्समध्ये एवढा डिफरन्स दिसत आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 414 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 448 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 693 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 448 कोटी रुपये. चला आता बोलूया जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल, म्हणजे खर्चबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 98 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आले आहे 130 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 146 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 130 कोटी रुपये. चला आता बोलूया या कंपनीच्या प्रॉफिट बिफोर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 381 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 377 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 773 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 377 कोटी रुपये. चला आता बोलूया जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या प्रॉफिट फॉर द पिरियडबद्दल, म्हणजे नेट प्रॉफिटबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 293 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 294 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 689 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 294 कोटी रुपये. आणि मित्रांनो, मागल्या क्वार्टरमध्ये एवढा जास्त नेट प्रॉफिट का बरं आला आहे, त्याच्या मागचे कारण आहे मित्रांनो डिव्हिडंड इन्कम. मी तुम्हाला वरतीसुद्धा सांगितले आहे. चला आता बोलूया जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या EPSबद्दल. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो नाही कोटीमध्ये असतो, तो फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर
रुपीजने सेम राहिला आहे आणि या क्वार्टरमध्ये सुद्धा आला आहे 0.46 रुपीज. आणि मित्रांनो, या कंपनीचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1.09 रुपीजने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 0.46 रुपीज. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.